येस सर. त्रिवार ओंकार ईशवंदना आणि गुरुवंदना करू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनिना गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिओम. तुमच्या सर्वांमधील ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. आता आजची लिंक ही फक्त विद्यार्थ्यांना पाठवलेली आहे. मैं आता त्यामुळे ती संख्या आपल्याला कमी दिसते. 45 जण जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. भारताच्या केरळ या राज्यामध्ये हत्ती पकडले जातात आणि हे फार जुनी परंपरा आहे आणि त्यांचा सर्कसमध्ये उपयोग केला जातो. ते हत्ती कसे पकडतात? पारंपरिक पद्धत काय आहे? मोठ्या हत्तीला पकडता येत नाही, तो फार सामर्थ्यवान असतो. त्यामुळे हत्तीचं पिल्लू पकडलं जातं आणि मग त्याला ट्रेनिंग देऊन सर्कससाठी तयार करतात. ते पिल्लू कसं पकडतात हत्तीचं? एक मोठा खड्डा खोदला जातो आणि तो सगळा खड्डा पानांनी झाकला जातो, म्हणजे दिसतच नाही वरून. आणि हत्तीचं पिल्लू चरत 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 तिथे आलं, त्याच्यावर गेलं की ते त्या खड्ड्यामध्ये पडतं आणि मग दोरखंड लावून ते हत्तीचं पिल्लू वर काढलं जातं आणि सर्कसवाले त्याला घेऊन जातात. आणि मग तो सर्कसचा मालक आहे, तो काय करतो? एका अत्यंत जाड साखळदंडाने त्याला बांधतो. त्याचा पाय बांधतो. साखळदंड जाड असतो. आता स्वातंत्र्य हे प्रत्येकाला प्रिय आहे की नाही? प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय आहे बघा. त्यामुळे ते हत्तीचं पिल्लू सुद्धा सुरुवातीला खूप धडपड करतं. खूप वेळा ती साखळी अशी ओढतं, इतकं की त्याचा पाय रक्तबंबाळ होतो. असं तो अनेक दिवस करतो. पण मग मात्र त्याच्या लक्षात येतं की ही साखळी तुटणार नाही. आता या साखळीतच बांधलेलं माझं सगळं जीवन. आता माझं नशीब हेच, कायम बांधलेलं राहणे. आणि या मनस्थितीमध्ये तो मोठा होतो. मोठा झाल्यावर तो इतका सामर्थ्यवान असतो, पण मालक त्याला आता साखळीने बांधत नाही. आता एक छोटीशी दोरी त्याला बांधलेली असते, छोटीशी दोरी. त्या हत्तीचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की त्याने हिसका दिला की ती दोरी सहज तुटेल. पण मालकाला माहितीये की हा आता हिसका देणारच नाही, कारण त्याची मनस्थिती निगेटिव्ह झालेली आहे. तो हिसका देणारच नाही, हे बंधन तो तोडणारच नाही. आता योग संशोधन तुम्हाला करायचं आहे ना, तर तुमच्यामधलं सामर्थ्य बाहेर येऊ द्या. हिसका द्या त्याला. आम्ही तुम्हाला सगळ्या टिप्स सांगू. आज मी 10 ते 15 मिनिटं बोलणार आहे फक्त, आणि बाकी चैतन्य सर तुम्हाला छानपैकी त्या 9 स्टेप सगळ्या सांगतील. माझं ही गोष्ट काळजावरती कोरून ठेवा.
की तुम्हाला हिसका दिल्याशिवाय योग संशोधन करता येणार नाही. जेव्हा रिसर्च सांगितलं जाईल तुम्हाला, त्यावेळेला पहिल्यांदा असं वाटेल, मला जमेल का, मला जमेल का, मला जमेल का. तुम्हाला तुमच्या प्रचंड सामर्थ्याची कल्पनाच नाहीये. आणि त्यामुळे रिसर्चचे सगळे प्रकार पक्के माहिती पाहिजे आणि त्याच्या 9 पायऱ्या पक्क्या ऍब्सॉर्ब करा. योग संशोधनाचे प्रकार काय? फंडामेंटल रिसर्च आहे, अप्लाइड रिसर्च आहे आणि ऍक्शन रिसर्च आहे. तो फंडामेंटल जिनियस लोक करतात. न्यूटननी केलेला फंडामेंटल रिसर्च, जेम्स वॅटनी केलेला फंडामेंटल रिसर्च आपण अप्लाइड किंवा डेस्क करू शकतो. अप्लाइड, परत एकदा सांगतो, अप्लाइड याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? प्रयुक्तांवर प्रयोग करायचा असतो. आता समजा तुम्हाला निवडक योगाभ्यासाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम अभ्यासणे, हा अप्लाइड रिसर्च तुम्ही घेतला मंजूर करून गाईडकडनं. काय? परत सांगा, मी विषय सांगतो की निवडक योगिक प्रक्रियांचा विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर होणारा परिणाम अभ्यासणे. क्लिअर कट. आता समस्या काय आहे याच्यामध्ये? याच्या मुळाशी समस्या काय आहे? की विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढत नाहीये. नॅचरल ग्रोथ फार स्लो आहे. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या क्षमता 10 प्रकारच्या असतात. काही जण 6 प्रकार सांगतात. मग त्याच्या क्वेश्चनरी आहेत 25 सायकोलॉजिस्टने तयार केलेल्या. मग त्याचं पुस्तक एक आम्ही तुम्हाला सुचवू, मानसशास्त्रीय चाचण्या नावाचं एक मराठीत पुस्तक आलेलं आहे, खूप सुंदर. त्याचा फोटो काढून मी ग्रुपवर टाकेल. मानसशास्त्रीय चाचण्या, सायकोमेट्रिक टेस्ट बद्दल ते पुस्तक आहे. त्याचं प्रकाशन वगैरे सगळं सगळं तुम्हाला टाकेल ग्रुपवर. तर हे सायकोमेट्रिक टेस्ट विकत घ्या, पण प्रयुक्तांवर प्रयोग करावे लागतात तुम्हाला. समजा सगळा योगाभ्यास शिकवता येईल का हो? 80,000 असं नाहीत. कसं काय शिकवणार? निवडक प्रक्रिया. मग त्याच्यामध्ये प्रार्थना घ्या, मग त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार घ्या, मग त्याच्यामध्ये 3 ते 4 आसनं घ्या, फक्त 3 ते 4 आसनं. मग त्याच्यामध्ये योगनिद्रा घ्या. 1-1.25 तासात हे पूर्ण होतं. प्रार्थना, ओंकार जप, सूर्यनमस्कार आणि निवडक आसनं एवढं घेतलं तरी चालेल. योगनिद्रेला फार वेळ लागेल. मग हे 1 तासात बसवायचं बरोबर. आणि मग तुम्हाला काय करायचं? प्रयुक्त निवडायचे. 25-30 प्रयुक्त तरी निवडायचे. मग त्याच्यासाठी निशुल्क योगवर्ग घ्या तुमच्याच सोसायटीमध्ये, किंवा एखाद्या शाळेची परवानगी घ्या. विद्यार्थ्यांवर करायचं असेल तर, स्त्रियांवर करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूच्या सोसायटीत, किंवा तुमचा योग वर्ग ऑलरेडी असेल तर फारच चांगलं. मैत्रिणीचा असेल तर तिला सांगा. आणि मग तिथे कमीत कमी 3 महिने, 3 महिन्यात चांगलं रीडिंग येतं. पहा, आता तुमच्याकडे तेवढे दिवस आहेत की नाही मला माहित नाही. कदाचित एप्रिलमध्येच परीक्षा होणार आहे या वेळेला, असा अंदाज आहे. तर त्यामुळे कमीत कमी 1-1.5 महिना करा. तुमच्या गाईडला विचारून परवानगी घेऊन 1-1.5 महिना करा. प्रयुक्त 25-30 घ्या, 15-20 कमीत कमी. त्यांना त्या योगिक प्रक्रिया शिकवा. त्यांची प्री टेस्ट घ्या आणि त्यांची पोस्ट टेस्ट घ्या, म्हणजे क्वेश्चनरी भरायची. ती टेस्ट मिळवा, गाईडला विचारा. आम्ही पण आमच्याकडे काही असलेल्या पाठवून देईल. आणि प्री घ्यायची आणि पोस्ट घ्यायची ती टेस्ट, आणि दोघांमधला मग तो पुढचा ॲव्हरेज वगैरे काढायचा. मग याच्यात समस्या काय? विद्यार्थ्यांची नॅचरल ग्रोथ क्षमतांची खूप कमी आहे.
म्हणून उपाय केला पाहिजे. मग कोणता उपाय? यौगिक प्रक्रिया हा उपाय आहे. तुम्हाला सांगतो मुलांनो, आजपर्यंत शिक्षण पद्धतीमध्ये खूप परिवर्तन झालं. मान्य आहे. पूर्वी आपले पंतोजी विद्यार्थ्यांना घेऊन झाडाखाली बसत असत, हजारो वर्षापूर्वी, किंवा गुरुकुल असत. आता आपण झूम, गुगल रूम मध्ये बसून जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवू शकतो. लॅपटॉप आले, ते स्क्रीन बोर्ड आले. पण हा सगळा बदल, हे सगळं परिवर्तन कुठे झालं? टीचिंग एंडला झालं. टीचर अप टू डेट झाले, टीचिंग मेथड्स अप टू डेट झाल्या. बट व्हॉट अबाउट लर्निंग एंड? लर्निंग एंडला काय झालं? काहीच नाही. विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढली पाहिजे, बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, पुनरुत्पादन क्षमता वाढली पाहिजे, त्याचे पेपरच्या वेळेला त्याला ते ज्ञान रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. मग या क्षमता वाढवण्याचा प्रयत्नच नाही झाला, हे पूर्णपणे इग्नोर झालं. विद्यार्थ्यांच्या क्षमता, शिक्षकांच्या क्षमता वाढवण्यासाठी खूप सगळे प्रयोग झाले. खडू गेले, मार्कर पेन आले, गुगल रूम्स आल्या. टीचिंग एंडला खूप बदल झाले सगळे, पण लर्निंग एंडला काहीच नाही झालं. मग लर्निंग इथे इथे योगशास्त्राची भूमिका सुरू होते. मनुष्य परिवर्तन करायचं असेल तर योगासारखा दुसरा सुंदर रस्ता नाही. त्याच्या शरीर मनावर बदल करायचे असतील, त्याला विकारमुक्ती करायची असेल, मग त्या स्त्रिया घ्या, 30 ते 40 वयोगटातल्या स्त्रिया, सगळ्यात त्यांना गृहकाम खूप करावं लागतं, आणि म्हणून त्यांना पाठदुखीचे विकार जडतात, सांधेदुखी होते. मग तुम्ही त्यांच्याकडनं निवडक अभ्यास करून घ्या यौगिक क्रियांचा, आणि 1-1.5 महिन्यानंतर कसं वाटतंय ते क्वेश्चनरी तयार करा गाईडला विचारून. मग 15-20 जण हे अशा स्त्रिया निवडा, आणि 15-20 अशा स्त्रिया की त्या कंट्रोल ग्रुपमध्ये असतील, त्यांना योग शिकवायचा नाही, त्यांची प्री आणि पोस्ट टेस्ट घ्यायची. आणि योग शिकवणाऱ्या ग्रुपची प्री आणि पोस्ट, याला टेस्ट ग्रुप म्हणतात आणि त्याला कंट्रोल ग्रुप म्हणतात. या दोघांची कंपॅरिझन शेवटी करावी लागते, आणि कोणामध्ये ग्रोथ जास्त झाली, जर टेस्ट ग्रुपमध्ये ग्रोथ जास्त झाली तर तुमचं गृहितक सिद्ध झालं, गृहितक सत्य सिद्ध झालं. अर्थात गृहितक सत्यच सिद्ध व्हायला पाहिजे असं नाही, गृहितक असत्य सिद्ध झालं तरी त्याला संशोधन म्हणतात. मग त्याचं समस्या सूत्रण म्हणजे काय? अचूकता पाहिजे. नुसता स्त्रियांवर होणारा योगाभ्यासाचा परिणाम अभ्यास नाही, ही काय झाली? स्थूल समस्या झाली. आपल्याला अचूक समस्या पाहिजे, त्याला म्हणतात फॉर्म्युलेशन. स्त्रिया, अरे पण स्त्रिया म्हणजे किती वयोगटातल्या आहे? त्यांना रोज किती तास योगाभ्यास शिकवणार? 30 ते 40 वयोगटातल्या महिलांना रोज 1 तास निवडक योगाभ्यास शिकवून त्यांच्या शरीरावर झालेला, मनावर झालेला परिणाम अभ्यास नाही. हे काय झालं? ही अचूक झाली समस्या. तुम्ही अचूक केली की नाव, टायटल तयार होतं, याला फॉर्म्युलेशन म्हणतात. मग त्याच्यावर पुस्तकं गोळा करायची, आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत असतात, काही विकत घ्या, काही गुगलवरनं डाउनलोड करा. आम्ही नावं सुचवू तुम्हाला पुस्तकांची. तर असं सगळं हे करा. म्हणजे आणि गतसंशोधन, आता त्याच्यातही गंमत सांगतो मी तुम्हाला, रेकॉर्डिंग होतंय पण गतसंशोधन. मी समजा असं सांगितलं, डॉक्टर डिस्पेन्झा यांनी 1995 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये स्त्रियांवर योगाभ्यासाचा प्रयोग केला होता. परीक्षक जाणार आहे का पाहायला? रिसर्च अर्थात तुम्ही असं करायची वेळ येणार नाही, याला फॅब्रिकेशन म्हणतात. पण हे करायची वेळ येणार नाही. तुम्हाला असे रिसर्च शेकडो मिळतील. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, मग रिव्ह्यू ऑफ तुम्हाला अभ्यास करावा लागेल.
मग प्रत्येक एक वही करा 200 पानी. मग पुस्तकाचं नाव लिहा. मग ते पुस्तक वाचून काढताना तुमच्या संशोधनाशी उपयुक्त तुम्हाला कुठे माहिती आढळली त्याला त्याला कंस मारायचे आणि वहीवर लिहायचं. अमुक अमुक पुस्तकाचं नाव वरती लिहायचं. पान नंबर 5, पान नंबर 9, पान नंबर 11, पान नंबर 17, पान नंबर 24, पान नंबर 48, पान नंबर 66, पान नंबर 70. तुम्हाला टिपण वही म्हणतात याला. याला टिपणं काढणे म्हणतात. रेडीमेड ते पुस्तक वाचायचं. आता ओंकार आहे, तर ओंकारावर सकृ देवधरांचं फार सुंदर पुस्तक आहे, ओंकार किमया. सकृ देवधर. योग विद्याधामचं नाशिकचं योग चैतन्य प्रकाशन आहे, त्याचं पण खूप सुंदर पुस्तक आहे ओंकाराचं. वरती अनेकांनी लिहिलेली खूप छान पुस्तकं. आणि थोडं सर्चिंग करा ॲमेझॉन फ्लिपकार्टवर नावं टाकून. बाकीची सगळं सहकार्य आम्ही करू. मग हे झालं दुसरं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. मग हायपोथेसिस म्हणजे गृहितक. गृहितक म्हणजे जे तुम्हाला सिद्ध करायचंय ते अगोदर मांडणे, हे गृहितक म्हणतात. मग त्याच्यामध्ये दोन गृहितक असतात. चैतन्य सर आता सांगतील तुम्हाला. एक रिसर्च हायपोथेसिस आणि दुसरं नल हायपोथेसिस, शून्य गृहितक. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या पाठदुखीवर निवडक यौगिक प्रक्रियांचा होणारा परिणाम अभ्यासणे, सुपरिणाम अभ्यासणे. आणि नल हायपोथेसिस काय? निवडक यौगिक प्रक्रियांचा 30 ते 40 वयोगटातले स्त्रियांच्या पाठदुखीवर काही परिणाम होत नाही, उलट. हे हायपोथेसिस क्रिएशन आहे. मग सॅम्पलिंग, मग नमुने कसे निवडले? कारण तुम्ही बाजारामध्ये समजा धान्य विकत घ्यायला गेला, तांदूळ, तर तो म्हणेल हा इंद्रायणी आहे, हा बासमती आहे, हा आंबेमोहर आहे, हा जिरेसाळ आहे. मग तुम्ही म्हणाल असं करा, मला प्रत्येकाचे थोडे थोडे नमुने द्या, मी घरी यांच्याशी बोलते आणि मग ठरवते कुठला घ्यायचा. मग तो कागदाच्या पुड्या बांधून देतो, त्यावर नावं टाकतो. इंद्रायणी, शीतावरून भाताची परीक्षा. तो पोताच्या पोतं देईल का घरी सॅम्पलिंगला? मग ते सॅम्पलिंग कसं असलं पाहिजे? मग हे सगळं ऑडिओमध्ये खूप छान आहे शिकवलेलं आणि नोट्समध्ये आहे. सॅम्पलिंग. मग नंतर डाटा कलेक्शन, कसा डाटा घेतला तुम्ही, मग त्या टेस्ट, त्याच्यावरनं डाटा कसा घेतला. मग त्या डाटाचं ॲनालिसिस करायचं, त्याची वर्गवारी पाडायची, टेबल्स तयार करायचे. हे ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनमध्ये येतं. नंतर व्हेरिफिकेशन ऑफ रिझल्ट म्हणजे कन्क्लुजन काढायचं. आणि ते कन्क्लुजन लिहून काढायचं, एक छोटा पॅरेग्राफ, की इतका इतका 30% त्यांचा परिणाम वाढला, विद्यार्थ्यांची आकलन शक्ती 30% वाढली. ती टक्केवारी कशी काढायची हे पण सगळं तुम्हाला गाईड शिकवेल. आणि आम्ही पण सांगितलेलं आहे ऑडिओमध्ये. आणि मग हे जे कन्क्लुजन तुम्ही काढलंय ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं त्याचं, की कंट्रोल ग्रुपचा छोटा दिसेल तुम्हाला स्तंभ आणि टेस्ट ग्रुपचा स्तंभ मोठा दिसेल. म्हणजे याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर पुढचे संशोधन, ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. मग पुढे याच्यात अजून असं संशोधन करता येईल, अशा 2-4 सूचना सुचवा एका अर्ध्या पानामध्ये. आणि सर्वात शेवटी संदर्भ ग्रंथ, 10-15 संदर्भ ग्रंथ लिहून काढा, यादी त्याची. असा रिसर्च आहे. कळालं? मी आमचे 2-3 जणांचे रिसर्च हे तुम्हाला पाठवणार आहोत. सॉफ्ट कॉपी ते आधी वाचून काढायचे, म्हणजे सगळं कळेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रिसर्चचा अभ्यास करणाऱ्यांना योग संशोधन आत्तापासून सुरू करा. गाईड अलॉट करून घ्या आणि त्या गाईडला सर्वप्रथम 3 विषय घेऊन जायचे. सांगायचं, हे 3 विषय आहेत सर, मी ज्याच्यावर चिंतन करतो यावर संशोधन करावं. यातला पहिला विषय जो आहे त्याच्यात मला ही अडचण वाटते, यातला तिसरा विषय त्याच्यात ही अडचण वाटते, हा दुसरा मला सोपा वाटतो. असं बोललं त्यांच्याशी नम्रतेने, की ते परवानगी देऊन टाकतात. ठीक आहे.
तर इथे मी थांबतो आणि चैतन्य सर आता पुढचा भाग घेतील. हरिओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हिसका मारले की तुमचं संशोधन खूप छान होईल. ऑल द बेस्ट. ओव्हर टू यू चैतन्य सर. येस सर. हरिओम सगळ्यांना. सो आता आपण सगळेजण चौथ्या सत्रामध्ये आलेलो आहोत आणि चौथ्या सत्राला आपल्याला एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे डेझर्टेशन. आणि हा डेझर्टेशनचा जो विषय आहे तो आता 100 मार्काचा आहे आपला. त्याच्यामध्ये 80 मार्क आपल्या डेझर्टेशनला आणि 20 मार्क हे आपल्या व्हायवाला असणार आहे डेझर्टेशनवरच्या. तर असे 100 मार्काला आपल्याला डेझर्टेशन बनवायचं आहे आणि याची मुख्यतः सुरुवात आपण थर्ड सेमिस्टर मध्येच केलेली आहे. जेव्हा रिसर्च रिपोर्ट आपण तयार केला होता त्यावेळेसच मुळात आपली सुरुवात ही रिसर्चला झालेली असते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आता जो रिसर्च करतोय तो कोणत्या टाईपचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. नॉन एक्सपेरिमेंटल म्हणजे डेस्क रिसर्च आहे की एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे, ह्या दोघांपैकी कोणत्या टाईपचा आपण रिसर्च करतोय हे समजून घेतलं तर आपल्याला रिसर्च करायला सोपं जातं. आता भरपूर वेळा एक डाऊट असतो की विषय कोणता निवडायचा किंवा काय घ्यायचा. तर सगळ्यात बेसिक आणि तुम्हाला समजण्यासाठी सोपं म्हणजे 4ही सेमिस्टरचा पोर्शन आपल्या समोर ठेवायचा. 4ही सेमिस्टरचा पोर्शन समोर असेल तर आपल्याला त्या पोर्शन मधूनच रिसर्चचे टॉपिक चूज करायचे आहेत. कंपॅरेटिव्हला असेल तरीही आपले विषयांना धरून जायचंय. जर का आपण एक विषय आपल्या अभ्यासक्रमातला घेतला आणि दुसरा विषय हा बाहेरचा घेतला तर कंपॅरिझन करताना भरपूर वेळा टेक्निकल गोष्टी माहिती नसतील तर तिथे अडचण येते स्वतःला आणि आपल्या गाईडला पण. आपल्याला माहिती असेल पण आपल्या गाईडला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा त्याला माहिती नसेल तर तिथे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. त्यामुळे साधारणतः सगळ्यात सोपी गोष्ट बेसिक गोष्ट म्हणजे 4ही सेमिस्टरला समोर ठेवायचं. काय विषय आहेत ते बघायचे. त्या विषयां थ्रू मग एक्सपेरिमेंटल रिसर्च करायचं असेल तर कोणते कोणते आपण विषय घेऊ शकतो ते बघायचं. डेस्क रिसर्च असेल तर कोणते विषय आपण घेऊ शकतो ते चूज करायचं. आता डेस्क रिसर्चच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ह्या वेळेस मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो की अगदी सगळ्यांसाठीच आपल्या युनिव्हर्सिटीने एक फॉर्मॅटच दिलेला आहे बघा. नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी पाहिजे आहेत. तर सगळ्यात पहिले इंडेक्स पाहिजे आहे. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू द रिसर्च. योग रिसर्च कसा असतो याचं इंट्रोडक्शन पहिले. त्याच्यानंतर तुम्ही तो टॉपिक चूज केलेला आहे तो का चूज केलेला आहे त्या बाबतीतलं इंट्रोडक्शन. जेव्हा समोरच्या शिक्षकाला किंवा जो काही एक्झामिनर येणार आहे त्याला कळेल की तुम्ही हा टॉपिक का चूज केलेला, तुम्हाला हा प्रॉब्लेम का वाटला, तेव्हा तो तुम्हाला पुढचे उत्तर विचारतो. जोपर्यंत तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही मी हा विषय का घेतलेला आहे तोपर्यंत तुम्ही पुढच्या प्रश्नांची उत्तरच देऊ शकणार नाही. त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला तो टॉपिक चूज करावासा का वाटला हे लिहिणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर येतं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. इंट्रोडक्शनच्या लगेच पुढे येतं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. मग हा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कसं केलं, मी काय काय स्टेप्स फॉलो केल्या त्या गोष्टी तिथे लिहिणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करताना जर का आपण सगळ्यात सोपं विषय बघितला तर स्त्रियांसाठी योगाचा काय परिणाम होतो आपण हे बघायला गेलो. तर आता स्त्रियांमध्ये योग हा विषय घ्यायला गेला तर स्त्रियांमध्ये वेगवेगळे टप्पे दिसतात आपल्याला. एक आहे पाळी सुरू होण्याची वेळ, एक आहे गर्भधारणेची वेळ, एक आहे मेनोपॉजची वेळ. अशा या 3 टप्प्यांमध्ये आपण बघू शकतो. तर तुम्ही नक्की कोणता टप्पा चूज करताय हे सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. तुम्ही जर का पीसीओडी साठी घेणार असाल तर कोणता एज ग्रुप तुम्ही चूज करणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी साठी घेणार आहात तो एज ग्रुप कोणता आहे. मेनोपॉज साठी घेणार आहात तो तुमचा एज ग्रुप कोणता आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय आणि मग एक पर्टिक्युलर वर्डिंग मध्ये आपला रिसर्च आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. रिसर्चचा टॉपिक जो असेल तो पर्टिक्युलर वर्ड्स मध्ये असायला पाहिजे. असं नाही लिहायचं की स्त्रियांच्या आरोग्यावर होणारा योगाचा परिणाम अभ्यासणे, नाही. पर्टिक्युलर एज ग्रुप लिहा. 25 ते 35 वयोगट असेल, 35 ते 45 असेल, किंवा 30 ते 40 असेल, किंवा 45 ते 55 वयोगट असेल. जो काही वयोगट असेल तो पर्टिक्युलर लिहा. रिसर्च करताना कधी पण पर्टिक्युलर राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. वेग राहून उपयोगाचं नाही. जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर राहाल तेव्हा तुम्हाला कुठे जायचंय हे कळतं. त्यामुळे रिसर्च आयडेंटिफिकेशन किंवा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करताना पर्टिक्युलरला यायचंय. कारण की विषय खूप मोठा असतो. त्याला हळूहळू गाळणी लावत 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 तुम्हाला एका टॉपिकवर यायचं आणि त्या टॉपिकला पुढे घेऊन जायचं. ओके. त्यानंतर तो प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन झाला की नेक्स्ट स्टेप येते आपली लिटरेचर रिव्ह्यू. आता प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करताना कमीत कमी 3 ते 4 पानं आपल्या तिथे लिहिले जातात. म्हणजे बॅक टू बॅक जर का बघायला गेलो तर 2 पानं आणि आपण एकेका साईडलाच लिहित असतो. त्यामुळे कमीत कमी 3 ते 3.5 पानं तिथे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनची लिहिले जातात आपले. ओके. त्यानंतर आहे लिटरेचर रिव्ह्यू. आता लिटरेचर रिव्ह्यू मध्ये कमीत कमी 10 लिटरेचर लिहिणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही 10 लिटरेचर तिथे चूज करतात, आता लिटरेचर रिव्ह्यू मध्ये कोणते प्रिव्हियस काही रिसर्च झालेले असतील, ते प्रिव्हियस रिसर्च आयडेंटिफिकेशन तिथे लिहायचं. म्हणजे कोणत्या साली तो रिसर्च झाला, रिसर्चचं नाव काय होतं, त्या रिसर्चचा प्रॉब्लेम काय होता आणि त्या रिसर्चचं कन्क्लुजन काय होतं, हे 4 पॉइंट्स तिथे असणं गरजेचं आहे. रिसर्चचं नाव, तो कोणत्या साली झाला ते, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं आणि त्यांचा कन्क्लुजन काय निघालं. म्हणजे जे काही त्यांनी ठरवलं होतं ते तिथे त्यांचं साध्य झालं की असाध्य झालं हे तिथे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एक रिसर्च लिटरेचर घेतलं तर तुमचं कमीत कमी 4 ते 5 ओळी त्याच्या भरतील. म्हणजे 10 तुम्ही जेव्हा घेतात तेव्हा कमीत कमी परत 4 एक पानं तुमच्या लिटरेचर रिव्ह्यू साठी जातात. आणि आता लिटरेचर रिव्ह्यू कुठे सापडायचे? शोधगंगा नावाची, रिसर्च गेट नावाची वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही आपल्या टॉपिकला रिलेटेड तुम्ही तिथे रिसर्च शोधू शकतात. आता तुम्हाला एक मी साधं सोपं दाखवतो. ओके, एकच मिनिट. हे बघा, शोधगंगा नावाची ही अशी एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर मी जर का फक्त आता तुम्हाला डेमो द्यायचा म्हणून योग टाईप केलेलं आहे. ओके, योग टाईप करून मी त्याला सर्च मध्ये गेलो. तर सर्च मध्ये गेल्यानंतर मला वेगवेगळे टॉपिक्स भेटले आणि किती पाने बघा, 548 आणि प्लस पान आहे. आणि प्रत्येक पानावर साधारणतः 10 तरी रिसर्च असतात. आता माझ्या रिलेटेड कोणता टॉपिक आहे तो मी इथे बघणार. आता इथे अजून एक छान त्यांनी टॉपिक दिलेला मला दिसतोय. काय आहे? अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ स्कूल्स ऑफ योगा इन बुद्धिझम, हिंदुइझम अँड जैनिझम. आता बघा, आपण जेव्हा पहिल्या सत्रामध्ये इंडियन फिलॉसॉफी शिकत होतो तेव्हा आपल्याला बुद्धिझम होतं, तेव्हा आपल्याला जैनिझम होतं, तेव्हा आपल्याला हिंदुइझम होतं. आता याच्या रिलेटेड आपण काही शोधत असू, आपण रिसर्च करणार असू डेस्क रिसर्च मध्ये, तर तुम्हाला हा टॉपिक तिथे चूज करता येणार आहे तुमचा लिटरेचर रिव्ह्यू लिहिताना. किंवा बाकीचे काही पण असतील तर तुम्ही तशा पद्धतीने नाव टाकत गेले तर तुम्हाला व्यवस्थित लिटरेचर रिव्ह्यू साठी रिसर्च मिळू शकतात. त्यांचं तुम्हाला रिसर्चर कोण आहे, त्याचं टायटल काय आहे, तिथे गाईड कोण होते, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन त्याचे सगळे टॉपिक्स पण कळतात. ओके, स्क्रीनच्या जवळ येऊन कोणीही बोट फिरवू नका, समोर दिसतात ते. ओके, आता बघा इथे तुम्हाला तो रिसर्च बघायला गेल्यानंतर त्याचे सगळे टॉपिक्स बघा, टायटल आहे, प्रिएम्बल काय लिहिलंय त्यांनी, त्याच्यानंतर कंटेंट, त्याच्यानंतर चॅप्टर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सगळे चॅप्टर त्यांनी दिले. आता तुम्ही हे जेव्हा ओपन कराल तेव्हा तुम्हाला
त्या रिसर्चचा हायपोथेसिस कळेल, त्या रिसर्चचं तुम्हाला कन्क्लुजन कळेल आणि तुम्हाला रिलेटेड काय गरजेच्या गोष्टी आहेत तिथे त्या पण सापडतील. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू करताना शोधगंगा किंवा रिसर्च गेट वेगवेगळ्या वेबसाईटचा तिथे वापर करायचा. हा अंजलीताई बोला. मला असा प्रश्न आहे की जे आता तुम्ही लिटरेचर रिव्ह्यू आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये समजा मी 2 पुस्तकांची निवड केली तर जसं आता सिन्नरकर सरांनी सांगितलं की ते कोणत्या पानावर तो संदर्भ आला आहे तर ते फक्त पान नंबर लिहायचं की तो पूर्ण उतारा लिहायचा त्याच्यामध्ये? पूर्ण उतारा लिहायची गरज नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठे लिहायच्या तुम्ही? बिब्लिओग्राफी मध्ये तुम्हाला लिहायला तिथे स्कोप आहे की तुम्ही कोणतं पुस्तक चूज केलेलं आहे तिथे लिहायला. लिटरेचर रिव्ह्यू घेताना शक्यतो प्रिव्हियस रिसर्च रिपोर्ट तिथे टाकणं आपल्याला म्हणजे प्रिव्हियस रिसर्च टाकणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही बिब्लिओग्राफी लिहाल तिथे तुम्ही कोणते कोणते पुस्तकं वापरले, कोणत्या वेबसाईटचा वापर केला, ह्या सगळ्या गोष्टी तिथे लिहायच्या आणि तिथे फक्त मेन्शन करायचं की पुस्तक, त्याचा लेखक, त्याचा प्रकाशक, त्याची आवृत्ती आणि पान नंबर. डन. त्याच्यामध्ये पान नंबरवर गेल्यानंतर समोरच्याला कळतं काय काय आहे त्याच्यात. म्हणजे ते संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये येणार ते? येस येस, संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये बिब्लिओग्राफी मध्ये सगळ्या शेवटी ते लिहायचं. पण लिटरेचर रिव्ह्यू मध्ये शक्यतो आपल्याला प्रिव्हियस रिसर्च टाकणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुमचा रिसर्च तुम्हाला कुठे कुठे कनेक्टेड वाटतोय, तुम्ही कुठून एक्स्ट्रा नॉलेज गेन करून तुमच्या रिसर्च मध्ये अपग्रेडेशन करताय हे तिथे कळतं. ओके, गॉट इट. आणि पुस्तकांचं इथे लिहिताना त्याच्यातला संदर्भ तुमचा इथे लिहिला जातो, पण त्याचं जे काही महत्वाचं आहे की पुस्तक काय आहे, प्रकाशक कोण आहे, लेखक कोण आहे, हे सगळं शेवटी संदर्भ ग्रंथांमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, डन. थँक्यू. ठीक आहे, येस. चलो, अजून रिसर्च प्रॉब्लेम आणि लिटरेचर रिव्ह्यू मध्ये कोणाला काही क्वेश्चन असतील तर घ्या आणि मग आपण पुढच्या स्टेप्स कडे जाऊया. आता हे जे काही 2 होते ते एक्सपेरिमेंटल आणि नॉन एक्सपेरिमेंटल दोघांमध्येही सेम असणार आहे, त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. ओके, चलो. याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. तर प्रत्येक रिसर्च करत असताना काही ऑब्जेक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आता हायपोथेसिस ही वेगळी गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह ही वेगळी गोष्ट. ओके, ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना माझा रिसर्चचा जो टॉपिक आहे, जसं आपण आता विचार केला की 35 ते 45 या वयोगटातील महिलांसाठी योगाचा होणारा परिणाम अभ्यासणे. आता याच्या संदर्भात आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत की 35 ते 45 वयोगटामध्ये स्त्रियांना काय काय त्रास होतात, स्ट्रेस असतो, मग योगाचा स्ट्रेसवर होणारा परिणाम अभ्यासणे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या 8 ते 10 तुमच्या ऑब्जेक्टिव्ह इथे असायला हवेत. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना ते पण पर्टिक्युलर असावे की त्या ऑब्जेक्टिव्हला जेव्हा आपण कन्क्लुजन फॉर्म करतो तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह कसे तिथे आपल्याला सिद्ध करता आले, तिथपर्यंत आपण पोहोचलो का, हे कळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आपला हायपोथेसिस. हायपोथेसिस लिहिणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. पण इथेच भरपूर जणांना कन्फ्युजन असतं की हायपोथेसिस लिहायचं कसं. हायपोथेसिसला गृहीत कृत्य म्हटलं जातं, म्हणजे एखादी गोष्ट भविष्यामध्ये घडणार आहे किंवा नाही याला आपण तिथे एक त्याचा फोरकास्ट करत असतो किंवा त्याला भविष्यामध्ये अशा पद्धतीने हा रिसर्च गेल्यानंतर घडू शकतो असं आपण इथे लिहितो, हायपोथेसिस क्रिएट करतो. मग आता हायपोथेसिस मध्ये 2 प्रकारच्या हायपोथेसिस, रिसर्च हायपोथेसिस आणि दुसरा असतो आपला शून्य गृहीतक, ज्याला म्हटलं जातं नल हायपोथेसिस. आता जेव्हा संशोधन किंवा रिसर्च हायपोथेसिस लिहिला जातो तर रिसर्चच्या रिलेटेड तो हायपोथेसिस लिहिला गेला पाहिजे. म्हणजे आपण जो रिसर्च प्रॉब्लेम वरती क्रिएट केला, म्हणजे आपला रिसर्चचा जो टॉपिक आहे त्याला धरून हा रिसर्च हायपोथेसिस लिहिला गेला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध नल हायपोथेसिस लिहिला गेला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने हे 2 हायपोथेसिस लिहिणं गरजेचं आहे. आता इथे बघा, हायपोथेसिस कधी
जेव्हा आपण लिहितो तेव्हा वरती संशोधन गृहीतकृत्यामध्ये दोन दोन गृहीतकृत्य पण येऊ शकतात आणि त्याला अपोजिट म्हणून शून्यमध्ये देखील त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असे दोन पण येऊ शकतात किंवा तीन पण येऊ शकतात. जशा पद्धतीने आपला टॉपिक आहे त्यानुसार आपल्याला तिथे गृहीतकृत्यांमध्ये कमी जास्तपणा दिसतो. जेव्हा आपण एखाद्याच्या पूर्ण पर्सनॅलिटीवर काम करत असतो तर पर्सनॅलिटी मधले वेगवेगळे जे फॅक्टर्स असतात त्या फॅक्टर्सला धरून आपण एक एक गृहीतक बनवत असतो आणि त्याला विरुद्ध म्हणून शून्य गृहीतक देखील बनवत असतो. मग आता पर्सनॅलिटीचे मी जर का 3 ते 4 फॅक्टर घेतले तर त्या 3 ते 4 रिसर्च हायपोथेसिसला अपोज नल हायपोथेसिस क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे फक्त एकच असलं पाहिजे असं नाही. कधी कधी 2 पण असू शकतात, कधी कधी 3 पण असू शकतात, पण प्रत्येकाला एक एक अपोजिट तिथे असणं गरजेचं आहे हायपोथेसिस. ठीक आहे. आता हायपोथेसिस क्रिएट केल्या गेल्यानंतर स्कोप आणि लिमिटेशन्स, आपण जो रिसर्च करतोय त्या रिसर्चला काय स्कोप आहे, काय लिमिटेशन्स आहेत, ह्या दोन्ही गोष्ट तिथे लिहिणं गरजेचं. महिला साधारणतः एक एक दीड पानं दोघांना लागतात किंवा एका पाण्यामध्ये स्कोप एका पानामध्ये लिमिटेशन्स देखील बसतात जर का आपण कोणत्या पद्धतीचा रिसर्च घेतोय ते बघितलं तर. मग रिसर्च मेथडॉलॉजी कोणती आहे, कोणत्या पद्धतीने आपण रिसर्च मेथड्स यूज करतोय रिसर्चच्या त्या तिथे लिहिणं गरजेचं आहे. भरपूर वेळा लोक काय करतात की रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये सगळे प्रकार लिहून ठेवतात. फंडामेंटल रिसर्च नावाचा एक आपण तशा पद्धतीने करू शकतो रिसर्च मेथडॉलॉजी करताना, किंवा प्रायमरी डेटा कलेक्शन, सेकंडरी डेटा कलेक्शन, त्याच्यानंतर मग सगळेच प्रकार तिथे लिहित बसतात. पण आपण आत्ता काय चूज केलेलं आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी असेल तर आपल्याला तिथे त्या पद्धतीने रिसर्च मेथडॉलॉजी लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मी प्रायमरी लेवलला कशा पद्धतीने माहिती गोळा केली, सेकंडरी लेवलला कशा पद्धतीने माहिती गोळा केली हे लिहिणं गरजेचं आहे. तिथे डेफिनेशन फक्त लिहिणं पुरेसं नाहीये, त्याच्यामध्ये तुम्ही आता ऍक्च्युअली काय काम केलेलं आहे हे तिथे तुमचं लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता रिसर्च डिझाईन करताना तुम्ही कशा पद्धतीने वरती रिसर्च मेथडॉलॉजी चूज केली त्याच्यावरचा तुमचा डिझाईन हा चेंज होत असतो. आणि हा चेंज होत असताना ती डिझाईन कशा पद्धतीने असावी, सगळ्यात पहिले तुम्ही कोणत्या गोष्टींवर कंपॅरिझन करताय ते टॉपिक्स तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. जर का आपण हठयोग प्रदीपिका आणि पातंजल योग दर्शन यातील यमनियमांचा अभ्यास करायला सुरुवात केली, एकदम बेसिक टॉपिक म्हणून सांगतो, तर डिझाईन मध्ये पहिले हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ आणि त्याच्या बाबतीतले सगळे जे काही पॉइंट्स आपण घेतो यम, मग सगळे 10 यमांचा तिथे माहितीचा उहापोह व्यवस्थित करणं. त्याच्यानंतर पातंजलिक दर्शनांमधले 5 यम 5 नियम यांचा उहापोह पूर्ण करणं. आणि मग त्याच्यानंतर तिथे टाइम फ्रेम मध्ये लिहायचं काय, तर टाइम फ्रेम मध्ये लिहायचं की हा अभ्यास करायला मला 3 महिन्यांचा कालावधी लागला, हा अभ्यास करायला मला 2 महिन्यांचा कालावधी लागला. हा आपण भविष्यामध्ये करणार असतो, पण त्याला लिहायचं असतं आपल्याला आधी की मी हा पूर्ण रिसर्च करण्यासाठी एवढ्या एवढ्या कालावधीचा उपयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये मग मला हे जे पुस्तकं मिळालेले आहेत हे पुस्तकं घेण्यासाठी मला काही खर्च लागला असेल तर ते पण तिथे आपण लिहित असतो. कधी कधी हे लिहिणं गरजेचं असतं की ह्या प्रकाशनाचं ह्या आवृत्तीचं आपण हे पुस्तक घेतलेलं याच्यासाठी आपल्याला एवढा एवढा खर्च लागेल. आणि त्याच्यानंतर रेग्युलर चॅप्टर्स विथ रेफरन्सेस असतात आणि फुट नोट्स असतात. आता रेग्युलर चॅप्टर्स मध्ये काय असतं की कंपॅरिझन करत असतो आणि कंपॅरिझन करत असताना खाली आपलं कन्क्लुजन क्रिएट करायचं असतं. जेव्हा आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो तेव्हा ऍक्च्युअली तुमचं ऑब्जेक्टिव्ह आणि तुमचं हायपोथेसिस हे चेक व्हायला सुरुवात झालेली असते. जेव्हा आपण यमनियम, पातंजलिक दर्शन आणि हठयोग प्रतिपिकेमधले बघतो तेव्हा खाली कन्क्लुजन मध्ये याच्यामध्ये 10 यम आहेत, याच्यामध्ये 5 यम आहेत, यांच्यामध्ये साम्य काय आहे, यांच्यामध्ये भेद काय आहे, यांचं उद्देश काय होतं, इथे 10च का बरं आले, इथे 5च का आले, मग त्यांचे उद्देश काय होते 5 लिहिण्याचे, यांचे उद्देश काय होते 10 लिहिण्याचे, हे असं लिहित लिहित तुमचं कन्क्लुजन तिथे क्रिएट होतं आणि दोघांमधलं
कंपॅरिझन व्यवस्थित व्हायला लागतं. ओके, सो हे लिहिल्यानंतर मग आता ह्या रिसर्चच्या पुढे अशा पद्धतीने कोणते कोणते रिसर्च करू शकतात. हा रिसर्च करताना तुम्हाला खूप आयडिया येते, तुम्ही खूप त्याच्यामध्ये घुसलेले असतात, त्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे मी हा रिसर्च तर घेतला पण याच्यामध्ये अशा पद्धतीने पण काम होऊ शकतं. मग तुम्ही ते फ्युचर स्कोप्स क्रिएट करतात की मी हा रिसर्च केलेला आहे, पण ह्या रिसर्च सारख्याच अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण रिसर्च करू शकतो. असे 4 ते 5 टॉपिक तिथे आपण लिहितो. ओके, आणि सगळ्यात शेवटी बिब्लिओग्राफी लिहून आपण तिथे आपला अभ्यास संपत असतो. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये सगळ्यात छान विषय म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च, आणि याच्यामध्ये अभ्यास करत असताना किंवा काम करत असताना स्वतःला जो एक्सपिरियन्स येतो तो खूप जास्त महत्वाचा असतो. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपले जे काही पोर्शन आहेत तो पोर्शन सगळ्यात पहिले आपण चाळायचा. आता रिसर्च करत असताना फर्स्ट सेमिस्टर पासून आपल्याला काही काही विषय हे असे होते की ते आपल्याला खूप जास्त मदतीला आहेत. जसं पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे ध्यानाचे वेगवेगळे दिलेले आहेत. ओके, मग ते 6 प्रकारच्या ध्यानांवरनं आपण काय काय एक्सपेरिमेंटल रिसर्च करू शकतो ते तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर आहे तुमचं प्रार्थना. प्रार्थनेचा एखाद्या समूहावर किंवा एखाद्या 30 ते 40 लोकांवर जे की स्ट्रेसफुल आहेत, त्याच्यावर प्रार्थनेचा काय परिणाम होतो तो आपण अभ्यास करू शकतो. जर का आपण एखाद्या वृद्धाश्रमामध्ये गेलो, तिथे जाऊन आपण एखादा प्रार्थनेला रोजच्या रोज त्यांच्याकडनं म्हणून गेलं लागलो आणि त्या प्रार्थनेचा अर्थ त्यांना सांगायला लागलो, तर त्या प्रार्थनेमधून जे काही पॉझिटिव्हिटी निघते, की जेव्हा त्यांच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते, हे तुम्हाला तिथे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये दाखवता येतं. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टर मध्ये तर तुम्हाला खुद्द युनिव्हर्सिटीने सांगितलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काय करा. किती जणांनी केलं इंटर्नशिप? ती इंटर्नशिप याच्यासाठी होती, 4 सेमिस्टरच्या रिसर्च साठीची ती इंटर्नशिप होती. जेव्हा आपण इंटर्नशिप करतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल कळतं की कशा पद्धतीची गरज आहे समाजाला, आणि त्या पद्धतीने तुम्ही जर का काम केलं तर तुम्हाला खूप छान रिसर्च करतायत. त्यानंतर आहे योगा इन एज्युकेशन. मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये योगाचा काय फायदा होतो, तिथे जाऊन तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्च करू शकतात. स्पोर्ट्स पर्सन साठी योगाचा काय फायदा होतो. जेव्हा मी सायकोलॉजी करत होतो, मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी, तेव्हा माझा विषय स्वतःचा स्पोर्ट्स साठीचा होता की योगाचा स्पोर्ट्सवर काय परिणाम होतो, याच्यावर मी रिसर्च तेव्हा केला होता. त्याच्यानंतर आहे योग थेरपी. आता एखादा पर्टिक्युलर तुम्ही डिसीज चूज केला, जसं आहे हायपर टेन्शन, की जो लगेच आपल्याला त्याच्यावर काम करून रिझल्ट दाखवता येतं. डायबिटीज घेतला तर तुम्हाला खूप दिवस काम करावं लागेल, पण छोटे छोटे जे टॉपिक घेतले तुम्ही, जर का हायपर टेन्शन असेल, इन्सोमेनिया असेल, त्याच्यानंतर एन्झायटी असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स घेऊ शकता, त्याच्यामध्ये अशा वेगवेगळे डिसिजेस घेतले आणि त्याच्यावर योग थेरपी केली तर तुम्हाला छानपैकी रिसर्च कंडक्ट करता येतो. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून काय होतं, मेडिटेशनचं तर मी सांगितलं तुम्हाला 6 प्रकारचे मेडिटेशन आहेत, त्या 6 प्रकारच्या मेडिटेशनवर तुम्ही काम करू शकता. त्यानंतर तुम्हाला अप्लाइड योगा होतो आता थर्ड सेमिस्टरला. मग त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, रेकी आहे, किंवा ह्या 4ही टॉपिक्सला घेऊन तुम्ही कुठेतरी त्याचा फायदा होतोय का. आयुर्वेदामधलं तुम्ही काही काही जणांनी टॉपिक घेतलेले आहेत, मला सांगितलं त्यांनी की आयुर्वेदातलं पंचकर्म आणि योगातलं षटकर्म यांचा आम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करतो, किंवा काही काही जणांनी पर्टिक्युलर घेतलंय की आयुर्वेदातली वमन चिकित्सा आणि योगातली किंवा नॅचरोपॅथी मधली वमन चिकित्सा यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी, यांचा पण अभ्यास लोक करताय. ओके, तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट चूज करू शकतो. किंवा योगा इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये योगाचा काय फायदा होतो. मग इंडस्ट्रीमध्ये योगाचा काय फायदा होतो हे बघत असताना तिथे आपल्याला
2 ग्रुप करायचे असतात. जेव्हा आपण रिसर्च करतो एक्सपेरिमेंटल, तेव्हा 2 ग्रुप असतात. एक असतो आपला रिसर्च ग्रुप असतो आणि दुसरा असतो आपला कंट्रोल ग्रुप. प्रत्येक एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये हे 2 ग्रुप असणं कंपल्सरी आहेत. जोपर्यंत तुम्ही 2 समूहांना कंपेअर करत नाही तोपर्यंत तुमचा कंपॅरेटिव्ह स्टडीज होऊ शकत नाही तो एक्सपेरिमेंटचा. जेव्हा तुम्ही 100 लोक तुमच्या डोळ्यासमोर ठेवतात, तर 100 मधल्या 50 जणांवर तुम्हाला काम करायचंय, 50 जणांवर तुम्हाला काम करायचं नाही. जेव्हा तुम्ही 50 जणांवर 2 ते 3 महिने काम करतात आणि 50 जणांवर काहीच काम करत नाही, तेव्हा स्टार्टिंगला त्या 100 जणांची फेज काय होती आणि 2 ते 3 महिन्यानंतर त्या 100 जणांपैकी 50 जणांमध्ये काय बदल आहे आणि 50 जणांमध्ये काय डिफरन्स आहे, हे आपल्याला कम्पेअर करता येतं आणि ह्याच्यावरनं तुमचा एक्सपेरिमेंटल रिसर्च हा पूर्णत्वास जात असतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट सेमिस्टरला योगा फॉर वुमन होतं. तर योगा फॉर वुमन नुसार त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फेज, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर जे काही आपल्याला समाजामध्ये दिसतंय स्त्रियांसाठी काय काय गरजेचं आहे, ते आता सगळ्या गोष्टींवर तुम्ही रिसर्च करू शकता. ओके. मग असे आपल्या पोर्शन मधले विषय चूज करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला शोधताना देखील गोष्टी सोप्या जातील, आपल्या गाईडला पण त्या गोष्टी देताना सोप्या जातील आणि क्लॅशेस कमी होतील. ओके. मागच्या वेळेस ज्या काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले होते, मेसेज आले होते, ज्यांच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की रिसर्च टॉपिक चूज करायचा असेल तर आत्ता 3rd सेमिस्टरला रिसर्च रिपोर्ट जो आपण बनवतोय त्याच वेळेस आपला रिसर्चचा टॉपिक पक्का करा आणि त्याच्यावरच रिसर्च रिपोर्ट तयार करून मग पुढे काम करा. असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांनी ते पकडलं आणि आत्ता 4th सेमिस्टरला त्यांचं अर्ध काम कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ते 30 पानं लिहिलेत, 30 ते 40 पानं लिहिले, तो तुमचं अर्ध काम तिथे कंप्लीट केलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला उरलेलं काम करायचं हे की सगळ्या गोष्टींना कंपेअर करणं किंवा ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन करून उरलेले 30 ते 40 पानं त्याच्यामध्ये ऍड करणं. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च करताना बघा, कमीत कमी 30 लोक हे रिसर्च ग्रुपमध्ये आणि 30 लोक हे तुमच्या कंट्रोल ग्रुपमध्ये असले पाहिजे. कमीत कमी म्हणतो. 50 असतील, 60 असतील रिसर्चमध्ये आणि 50-60 तुमच्या एक्सपेरिमेंटल कंट्रोलमध्ये असतील तर उत्तम. पण कमीत कमी 30 लोक तरी तुमच्या एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोल ग्रुपमध्ये असले पाहिजे वेगळे. म्हणजे टोटल 60 म्हणतो. का? तर कधीही आपण, जसं आता सिन्नरकर सरांनी उदाहरण दिलं, की आपण जेव्हा तांदूळ विकत घ्यायला जातो बाजारामध्ये, एक दाना उचलून किंवा मूठभर दाना उचलून आपण समजू शकतो का की तो तांदूळ कसा आहे? नाही समजू शकत. आपण काय करतो, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा पावशेर आपण विकत घेतो, ते घरी जातो, शिजवतो. 2-4 प्रकारचे तांदूळ घेतो आपण, ते शिजवून बघतो एक एक दिवस आणि जो आपल्याला वाटतं की हा छान आहे, याची क्वालिटी चांगली आहे, हा मोकळा पण होतोय, आपल्याला जसा पाहिजे तसा हा भात बनतोय त्याचा तांदळाचा. मग ते कंपेअर केल्यानंतर मग तुम्ही जाऊन 30 किलोचा 60 किलोचे कट्टे विकत घेता. डायरेक्ट तुम्ही 4-5 दाणे बघून तुम्ही विकत घेत नाहीत. सेम तुमच्या रिसर्चमध्ये जर का तुम्ही 10 जणांवर रिसर्च केला तर काहीच कळणार नाहीये. जेवढी क्वांटिटी जास्त तेवढी रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी जास्त मिळते रिसर्चला. आपण हे फर्स्ट सेमिस्टरला शिकलेलोय. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी रिसर्चना मिळायची असेल तर तिथे क्वांटिटी गरजेची आहे. तुमची क्वांटिटी कशी आहे याच्यावर तुमचा रिसर्च किती ऑथेंटिक, किती रिलायबल आणि किती व्हॅलिडेट करतो हे कळतं. त्यामुळे कुठेही तुम्ही रिसर्च करत असताना हात आखडता घेऊ नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला लोकच मिळत नाही. मग लोक मिळत नाहीयेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे तुम्हाला क्वांटिटी मिळते त्या विषयावर रिसर्च करा. वेळेवर गडबड होऊ देऊ नका. लोक मग काय करतात, खोटी माहिती स्वतःहून ऍड करतात. पण याच्यामुळे तुमचा रिसर्च तुम्हीच मॅन्युप्युलेट करताय. रिसर्च मॅन्युप्युलेट केल्यानंतर
रिझल्ट जो ऑथेंटिक पाहिजे होता तो ऑथेंटिक येत नाही. मग त्या रिसर्चला फायदा नाही. तुम्हाला 100 पैकी 80 मार्क मिळतील, पण तुमच्यातली जी रिसर्चरची जी एक भूक होती किंवा एक तुमच्यामधलं जे एथिक्स होते ते पाळले गेलेले नाहीये तिथे. त्यामुळे रिसर्च करताना सगळ्यात बेसिक लेवलला ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, की एक्सपेरिमेंटल रिसर्च करताना रिसर्च ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप कमीत कमी 30-30 दोन्हीकडे, म्हणजे टोटल 60 किंवा 40-50 40-50 दोन्हीकडे असणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करतात तेव्हा तिथे तुम्हाला टी टेस्ट चांगली मदत करते. मग टी टेस्ट यूज करायचे असेल तर तिथे कमीत कमी तुम्हाला हे 30 क्वांटिटी असणं गरजेचं आहे. कमीत कमी 30 ते 40 क्वांटिटी असेल तर तेव्हा ती टी टेस्ट यूज केली जाते. नाहीतर त्याच्या खाली क्वांटिटी असेल तर कोणतीच टेस्ट तिथे तुम्हाला मिळत नाही करायला. कारण की बेसिक लेवलला तुम्हाला टी टेस्ट दिली आहे. तुमच्या फर्स्ट सेमिस्टरला टी टेस्ट कशी करायची, काय काय त्याचे नॉर्म्स आहेत, काय फॉर्म्युला आहे, हे सगळं दिलेलं आहे. नसेल तर मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवर सगळ्या ह्या गोष्टी. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपेरिमेंटल रिसर्च करताना तिथे पण प्रॉब्लेम कसा तुम्ही चूज केलेला आहे ते लिहायचं. डेटा कलेक्शन साठी तुम्ही पद्धत कोणती वापरणार आहे? रॅन्डम सॅम्पलिंग मेथड वापरणार आहात, सिंपल सॅम्पलिंग मेथड वापरणार आहात, कोणत्या प्रकारची सॅम्पलिंग तुम्ही वापरणार आहात हे लिहायचं आहे. डेटा कलेक्शनचे टूल्स कसे काय आहेत तुमचे, ते डेटा कलेक्शनचे टूल्स तुम्हाला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. डेटा कलेक्शनचे टूल्स, त्याच्यानंतर सॅम्पलिंग झाल्यानंतर मग तुम्हाला डेटा प्रिपरेशन करावं लागतं. मग जर का तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्च करताय तर एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये तुम्हाला क्वेश्चनर तयार करावं लागते. तुम्ही जेव्हा पर्सनॅलिटी टेस्ट घेतात तेव्हा काही काही पर्सनॅलिटी टेस्ट तुमच्या गुगलवर तुम्हाला डाउनलोड करता येते. किंवा दुसरी गोष्ट, आता मी जी शोधगंगा किंवा रिसर्च गट या वेबसाईट सांगतोय, तुमच्या टॉपिकला रिलेटेड असा कोणता रिसर्च तिथे दिसला तुम्हाला, तर प्रत्येक पीएचडीच्या रिसर्चच्या शेवटी त्यांनी त्या टेस्ट कोणत्या काय यूज केलेल्या आहेत त्या टेस्ट अपलोड केलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे क्वेश्चन्स मिळू शकतात. त्या क्वेश्चनचे अप्रोप्रिएट आन्सर कोणते आहेत ते तिथे दिलेलं असतं, कारण की प्रत्येक आन्सरला तिथे त्यांनी मार्किंग दिलेली असते 1 2 3 4. कारण की आपल्याला त्या जो काही डेटा आपण घेतोय तो कसा आहे, क्वालिटेटिव्ह डेटा आहे, आणि त्या क्वालिटेटिव्ह डेटाला आपल्याला क्वांटिटेटिव्ह मध्ये आणायचं आहे. त्यामुळे प्रत्येक उत्तराला त्यांनी तिथे मार्किंग दिलेलं असतं. मग ती मार्किंग आपल्याला समजू शकते तिथे. मग त्या मार्किंग वरनं आपण जेव्हा त्याचं क्वालिटीचं क्वांटिटी मध्ये रूपांतर करतो तेव्हा आपल्याला तिथे त्या चार्ट मध्ये मांडायला सोपं जातं. आणि चार्ट मध्ये मांडल्यानंतर टी टेस्टचा तिथे अप्लाय करून प्रत्येकाची व्हॅल्यू काढावी लागते डेटा इंटरप्रिटेशन मध्ये. ती व्हॅल्यू काढल्यानंतर मग तुम्हाला पुढे ग्राफ क्रिएट करावे लागतात. मग तिथे पाय चार्ट आहे, त्याच्यानंतर बार ग्राफ्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स तुम्हाला तिथे क्रिएट करावे लागतात. हे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला होतं. त्याचा वापर आता इथे आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर अनालिसिस रिलेशन बिटवीन व्हेरिएबल्स. ओके. मग आपण जे काही व्हेरिएबल्स घेतले होते त्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, मग आपण रिसर्च ग्रुपमध्ये आणि आपल्या कंट्रोल ग्रुपमध्ये ह्या दोघांचं कंपॅरिझन करायला लागतं. दोघांची क्वांटिटी तिथे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्यांचं व्हॅल्युएशन काढल्यानंतर मग यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हा आपल्याला ऍक्च्युअल दिसायला लागतो. कधी पण तुम्ही बघा, रिसर्च आपल्याला बघायचं असेल तर आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या टीव्हीवर पण आजकाल दिसतं की मागच्या वर्षी तेलाचा भाव हा 250 रुपये होता, ह्या वर्षी तो वाढून झालेला आहे 315 रुपये. म्हणजे किती टक्के वाढला, मग ते ग्राफ्स मध्ये दाखवतात आपल्याला. मग ते ग्राफ्स मध्ये दाखवल्यानंतर आपल्याला सोपं जातं, अरे एवढा वाढला तेलाचा भाव. आज आपण चांदीचा भाव बघितला 2,15,000 रुपये आहे. हाच जानेवारी 2025 ला भाव होता 80,000 रुपये. आता 80,000वरनं 2,15,000 रुपये पर्यंत आलेला, म्हणजे तो किती टक्के वाढलेला आहे हे ग्राफ्स वरनं कळतं आपल्याला. पण मी हेच डिस्क्रिप्टिव्ह लिहित गेलो तर मला 4-5 ओळी लिहावं लागतील आणि कोणीही वाचणार नाही त्या 4-5 ओळी.
मग समोरच्याला तुम्हाला अटेंटिव्ह ठेवायचं असेल तर तुम्हाला तिथे ग्राफ्स दाखवावे लागतात, तुम्हाला तिथे सिम्बॉल्स दाखवावे लागतात. मग डेटा इंटरप्रिटेशन करताना तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टींना व्यवस्थित मांडायचं असतं आणि अनालिसिस करताना शेवटी प्रत्येकाचा तिथे ग्राफ दाखवायचा असतो. प्रत्येक वेळेस ग्राफ असेल असं नाही, कधी टेबल्स येऊ शकतात, कधी ग्राफ येतो, वेगवेगळ्या गोष्टी असतात. ओके, मग अशा पद्धतीने तुम्हाला यायचं पुढे आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट काढायचे. आता हा जो रिझल्ट निघतो तो तुमच्या सुरुवातीच्या ऑब्जेक्टिव्हला आणि हायपोथेसिसला तो पूर्णत्वाकडे नेतोय का त्याच्या विरुद्ध त्याचे रिझल्ट दाखवत आहे. जे काय असेल ते तुम्हाला प्रामाणिकपणे तिथे मांडायचे. बहुतेक वेळा ते रिपोर्ट जे असतात ते आपण जो हायपोथेसिस घेतोय त्याला धरून असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह धरून असतात. पण कधी काळी अशी सिच्युएशन बाहेरून निर्माण होते की ज्याच्यामुळे आपल्या रिसर्चवर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे रिझल्ट उलटे दिसतात. आता काय होऊ शकतं, इलेक्शन लागल्या, त्यामुळे परीक्षा पुढे आल्या, मागे गेल्या, त्यामुळे तुम्हाला तिथे जो काही 2 महिन्याचा कालावधी पाहिजे होता, 1 महिन्याचा कालावधी पाहिजे होता, तो तुमचा ब्रेक झाला. तो आला तुमचा 15 दिवसांवरच, तो आला 20 दिवसांवर. मग जो रिझल्ट तुम्हाला 1.5-2 महिन्यांमध्ये पॉझिटिव्ह जास्त दिसणार होता तो आला निम्म्यावर. मग एक्सटर्नल फॅक्टर्स जे तुमच्या रिसर्चवर इम्पॅक्ट करतात त्याच्यामुळे तुमचा हायपोथेसिस हा ऍक्सेप्ट होतोय का रिजेक्ट होतोय हे पण तिथे कळतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो ऍक्सेप्टच झाला पाहिजे हे तुम्ही कंपल्शन ठेवू नका. मग ते कंपल्शन ठेवल्यामुळे काय होतं, तुम्ही तिथे मॅनिप्युलेट करतात तुमच्या रिझल्टला, तुमच्या क्वांटिटीला, तुमच्या व्हॅल्यूजला. असं व्हायला कामा नये. जे काही येतंय ते प्रामाणिकपणे तिथे टाकायचं. याचा फायदा काय होतो, तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुमचे रिसर्च हे तुमच्या पुढच्या वर्षाचे विद्यार्थी बघत असतात, फक्त तुम्ही बघणारे नसतात ते. आता पण तुम्ही कॉलेजमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सॅम्पल रिसर्च दाखवा, तर ते तुम्हाला तुमच्या मागच्या विद्यार्थ्यांचेच दाखवतील. पण त्यांनी तिथे मॅनिप्युलेशन केलं असेल तर तुम्हाला आता खोटे खोटे रिसर्च बघायला मिळतील. पण जर का त्यांनी एथिकली प्रामाणिकपणे केलं असेल तर तुम्हाला नक्की त्याचा गायडन्सच मिळेल. त्यामुळे तुम्ही आता रिसर्च करत असताना तिथे एथिकली तो रिसर्च करणं गरजेचं आहे. ओके, कोणाला काही प्रश्न, काही डाऊट्स? विचारू शकतात. टॉपिक चूज किती जणांचे करायचे बाकी? हँड रेज करा. ओके, अजून एक जणाचा हात वरती आला, अजून बोला. 2, पुढे 3, या एक, हळूहळू या वरती. किती जण आहे मला? पूनमताई तुमचं झालं ना चूज? नाही सर, का हो? कन्फ्युज आहे मी. करायचंय. आपलं डिस्कशन झालं होतं ना पण नाही, स्टार्टिंगला. बघते पण कन्फ्युज आहे मी अजून स्टील काय घ्यायचं असं. मला एकदा सांगा तुमचं काय चालू आहे. हो. ओके, सो अजूनही कोणाला कन्फ्युजन असेल की मी रिसर्चचा टॉपिक कसा चूज करायचा, एक्सपेरिमेंटल करू, मला तर मी क्लास घेते तर एक्सपेरिमेंटल करायचा का, मग वेळ कमी आहे तर मग मी डेस्क रिसर्च कडे जाऊ, असे भरपूर आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात. सो असे प्रश्न पडत असतील तर सगळ्यात पहिले आपल्याकडे वेळ किती आहे, आपल्याकडे समोर सॅम्पल्स किती उपलब्ध आहेत याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. कुठेही स्वतःवर कंपल्शन आणू नका. जेव्हा तुम्ही समोर तुमच्याकडे सॅम्पल्स असतील आणि ते सहज उपलब्ध होणार असतील तेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्चकडे जा. जर का सॅम्पल उपलब्ध होणार नसतील तर तुम्ही डेस्क रिसर्चकडे जा. दोन्हीही मध्ये तुम्हाला स्वतःला ज्ञानच मिळणार आहे, तुम्हाला एक्सपिरियन्सच मिळणार आहे. परंतु इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट की वेळ कसा आहे, तुम्हाला परवानगी कशी मिळते, समोर सॅम्पल्स जे आपण चूज करतोय त्याच्यावर काम करायला किती फेर वातावरण मिळतंय, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला
इन्सोमेनियावर म्हणजे निद्रानाशावर योगाचा काय परिणाम होतो याच्यावर रिसर्च करायचा आहे. तर आता इथे लिमिटेशन्स काय येतात? निद्रानाशावर योगाभ्यास करायचा आहे म्हणजे सकाळी योगाभ्यास करून चालणार आहे का तो? नाही, तुम्हाला तो रात्रीच्या वेळेस घ्यावा लागेल, असा 9 वाजता. आता 9 वाजता त्यांच्याकडनं करून घ्यायचा म्हणजे ते लोक तर प्रत्यक्षात तुमच्याकडे नाही येऊ शकत. मग अशा वेळेस तुम्हाला निद्रानाशावर योगाभ्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला तो ऑनलाईन घ्यावा लागेल. का बरं? ऑनलाईन घेताना तुम्हाला तिथे त्यांच्याकडनं प्राणायाम करून घेता येतात, योग निद्रा देता येते. अशा गोष्टी तुम्हाला ह्या त्यांच्याकडनं ऑनलाईन करून घ्याव्या लागतात. मग हे करत असताना तो व्यक्ती एका प्रदेशातला नाहीये ना. तुम्ही जर का नाशिकचे असाल तर फक्त नाशिकचे लोक जॉईन नाही होणार. तुमच्याकडे नाशिक, पुणे, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जॉईन होऊ शकतात. मग तिथलं वातावरण वेगळं असतं, त्यांची लाईफस्टाईल सगळ्यांची वेगळी असते. कोल्हापूरच्या व्यक्तीला लगेच झोप लागेल, मुंबईच्या व्यक्तीला झोपच नाही लागणार लवकर. किती तुम्ही योग निद्रा चांगली द्या, किती चांगला प्राणायामाचा अभ्यास करून घ्या. मग हे करत असताना तुम्ही टॉपिक कसा चूज करताय, तुमच्याकडे सॅम्पल्स कसे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा टॉपिक तुम्ही चूज करू शकता. ओके, आता मला सांगा कोणाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहे रिसर्चच्या बाबतीमध्ये, अगदी बेसिक पासून विचार. माईक ऑन हरिओम करा. सर. एक एक हरिओम एक एक सर. कर. हा, सुहासजी बोला. सर आमचं आता थर्ड सेम, मी फोर्थ सेमला आहे सध्या. आता थर्ड सेमचे पेपर झालेले आहे. आम्ही सिनॉप्सिस ऑलरेडी बनवलेलं आहे सर. आता मग आता आम्हाला जर टॉपिक चेंज करायचं असेल तर करू शकतो का आम्ही? आता माझं म्हणणं तेच आहे की थर्ड सेमिस्टरला जर का तुम्ही टॉपिक चूज करून रिसर्च रिपोर्ट बनवलेला आहे आणि त्याला घेऊन पुढे जाऊ शकत असाल तर सर्वोत्तम. पण तुम्हाला आता नवीन टॉपिक चूज करायचा आहे तर तुम्ही तुमच्या रिसर्च गाईडशी बोलून तो टॉपिक चेंज पण करू शकतो. कारण की मागच्या वेळेस वेळेवर मी काम केलं आणि मग मी तो रिसर्च रिपोर्ट तयार केला आणि मी सबमिट केला. पण आता मला वाटतं की माझ्याकडे 2-3 महिने आहेत तर मी नव्याने रिसर्च करू शकतो छानपैकी विचार करून. तर तुम्ही टॉपिक पण चेंज करू शकता. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही जो थर्ड सेमिस्टरला विषय घेतला होता त्यालाच पुढे जाऊन तुम्हाला कंटिन्यू करायचं. पण ते केला तर वेल अँड गुड. नाही करायचा आहे, वेगळा बदलायचा तर तुम्ही बदलू पण शकता. आणि सर हे पॅरामीटर, आता समजा आपण एक्सपेरिमेंटल करायचं असेल रिसर्च, तर नेमके योगामध्ये पॅरामीटर्स कोणते, आपण प्रूफ करणारे पॅरामीटर कोणते घेऊ शकतो? जसं बीपी आहे किंवा ते मेजरमेंट करू शकतो आपण, किंवा मग त्याच्याशिवाय अजून कोणते असे ग्लुकोज चेक करू शकतो? अजून त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का जे पॅरामीटर्स असे जे आपण योगासाठी सिलेक्ट करू शकतो? वजनाच्या बाबतीमध्ये तुम्ही जाऊ शकतात. पोटाचा घेर आहे, वजन आहे, त्याच्यावर पण जाऊ शकतात तुम्ही. वेगवेगळे भरपूर आहे. तुम्हाला तुमचे 4-5 टॉपिक, जसं सिन्नरकर सरांनी सुरुवातीला सांगितलं, तुमचे 4 ते 5 टॉपिक तुम्ही पहिले चूज करा. तुम्हाला कशावर करावं असं वाटतंय, मग आपण त्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करू शकतो. तुम्हाला एक लाईनअप देऊ शकतो. अशा योगामध्ये टॉपिक्स बघायला गेलं तर 100च्या वरती, 1000च्या वरती टॉपिक वेगवेगळे आपल्याला चूज करता येते. पण तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तो इंटरेस्ट असताना तसे सॅम्पल्स किती लवकर तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही आज सांगितलं आणि 8 दिवसांमध्ये तुमच्याकडे तेवढे लोक जमा झाले तर मग पुढे जाऊन तुम्ही तो रिसर्च करू शकतात. मग आहे का असं, मग त्या पद्धतीने तुम्हाला तो रिसर्च पुढे घेऊन जायचा. सर समजा आपण आता विद्यार्थ्यांचा प्राणायामाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम, कॉन्सन्ट्रेशन काय इम्प्रूव्ह परिणाम? करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तिथे त्यांचं मोजायचंय तर तुमच्याकडे क्वेश्चनर पाहिजे पहिले, की त्यांचा फोकस कसा तुम्ही चेक करणार, किंवा तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कशी आहे हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे 15 ते 20 प्रश्न तुम्हाला बनवावे लागतील. क्वेश्चन आन्सरच्याच माध्यमातून आपण करू शकतो, दुसरं काही असं मेजरेबल काही नाही का त्याच्यात? काय मेमरीच्या बाबतीमध्ये काय करणार? मेमरीच्या टेस्ट असतात ना शेवटी, मेमरी चेक करण्यासाठी. मग टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सरच येणार. त्या टेस्ट वेगवेगळ्या असतात आणि तुम्ही सायकोलॉजिकल टेस्ट बघायला गेलात तर तुम्हाला इंटरनेटवर मेमरीच्या बाबतीमधले सायकोलॉजिकल टेस्ट आणि त्याच्यावरचे क्वेश्चनर्स मिळतात. ते तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा ते विकत पण घेऊ शकतात. काही काही क्वेश्चनर ह्या प्रायव्हेट असतात कारण की त्या सायकोलॉजिकल टेस्ट आहेत, त्या सगळ्या ओपन टू ऑल नसतात.
त्या तुम्हाला कधी कधी विकत पण घ्यावं लागतात सायकोलॉजिस्ट कडनं, सायकेट्रिस्ट कडनं. तर त्या ओके. गरज पडली तर ते तुम्ही विकत पण घेणं गरजेचं आहे, तुमच्या टॉपिकसाठी असेल तर. आणि सर आता ठीक तुम्ही आहे. ही शोधगंगाची वेबसाईट सांगितली, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा म्हणू शकता, पण मग ते कॉपी केल्यासारखं होईल ना, की आपण तेच कॉपी करतोय. तुम्हाला रिसर्च कॉपी करायला नाही लावलेलं आहे. माझा मुद्दा तुम्ही बघितला का? लिटरेचर रिव्ह्यू साठी जे काही तुम्हाला 10 रिसर्च पाहिजे आहेत ते तुम्हाला तिथून घ्यायचे, तुमच्या रिसर्चला रिलेटेड असतील ते. तुम्हाला रिसर्च कॉपी नाही करायचं आहे तिथून. लिटरेचर रिव्ह्यू साठी जे 10 रिसर्च मग पाहिजे आपल्याला आहेत त्यांचे आर्टिकल बघून आपण त्याच्यापेक्षा वेगळा टॉपिक निवडावा लागेल आपल्याला. सेम असं सिमिलर टॉपिक नाही चालणार ना. सिमिलर असला तरीही तो रिसर्च जो केलेला आहे तो वेगळ्या प्रांतामध्ये, वेगळ्या वयोगटावर, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेळेमध्ये, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तो वेगळा आहे. पण इथे एथिक्स आपण पाळत असू तर आपण ते कॉपी करणार नाही. बरोबर की नाही? आपण तो नव्याने करू शकतो, कारण की जेव्हा एखादी गोष्ट आपण करायला जातो की योगाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम, हे मी नाशिकमध्ये तपासतोय. हेच तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये, तुम्ही शिरपूरमध्ये, तुम्ही मुंबईमध्ये तपासाल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिझल्ट मिळतील ना. कारण की नाशिकला राहणारे लोक वेगळे, पुण्याला राहणारे वेगळे, शिरपूरला राहणारे वेगळे, मुंबईला राहणारे वेगळे. प्रत्येकाची मानसिकता, त्यांचं राहणीमान, त्यांचं सगळंच बदलतं ना. म्हणजे रिझल्ट्स मध्ये पण बदल घडणारच. त्यामुळे तिथे कॉपी नाही होत. पण जर का तुम्ही तो पीएचडीचा रिसर्च आहे आणि तो पीएचडीचा रिसर्च असल्यामुळे तो 700-800 पानांचा आहे आणि तुम्हाला तो बनवायचा आहे 60-70 पानांचा. कितीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरीही तो कॉपी होऊ शकत नाही. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. सो तुम्ही काम करत असताना तुम्हाला रिलेटेड काय गोष्टी तिथे सापडत आहेत त्या तिथे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो पुढे कोणाला काय प्रश्न आहे विचार. बोला बोला, पटकन बोला. हात वरती दिसताय पण बोलत नाही. राहुल सर बोला. उज्ज्वला ताई बोला. हा बोला. हरिओम सर. सर मी हरिओम. माझा टॉपिक मेनापॉज मध्ये थॉट फ्लशेस आणि त्यावर होणारा प्राणायामाचा परिणाम असा घेतलाय. तर आता मी त्याच्यामध्ये म्हणजे थॉट फ्लशेस आहे म्हणून मी चित्कारी आणि सुपरिक आणि अनुलोम विलोम प्राणायाम असं घेतलंय. तिथे तापमान उष्णता कमी करण्यासाठी. तर मग तर याच्यात त्याच्यामध्ये कालावधी बोला बोला. कालावधी किती घ्यायचा प्राणायाम आणि तो किती महिन्यासाठी मिनिमम आता ह्या पर्टिक्युलर ज्या गोष्टी आहेत त्या आपण पर्सनली बोलू, कारण की ह्या पर्टिक्युलर आहे की तुमच्या टॉपिक साठी तुम्हाला किती वेळासाठी काय काय गोष्टी पाहिजे ह्या. पण आता रिसर्चच्या बाबतीमध्ये आपल्याला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. बाकी तुम्ही मला हा मेसेज टाकून ठेवा, आपण फोनवर एकदा बोलूया डिटेलमध्ये. येस. हरिओम सर. मगाशी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह हे करायला सांगितले की 8 ते 10 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला चूज करायचे. तर ते मला कळलं नाही, म्हणजे स्पष्ट झालं नाही. कसं चूज करायचं ते? करायचे नाही. आता जर का तुमचा विषय आता ह्या ताईंचा जसा घेतला की मेनोपॉज मध्ये हॉट फ्लशेस होतात, आता त्याच्यासाठी आपण जर का रिसर्च करतोय तर तुम्हाला 7 ते 8 ऑब्जेक्टिव्ह ठेवावे लागतील की मेनोपॉज मध्ये असे असे प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. असे वेगवेगळे जेव्हा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही तिथे क्रिएट कराल, ते उद्देश घेऊन तुम्ही तुमचा रिसर्च पुढे घेऊन जाताय. ओके. मग अच्छा. ऑब्जेक्टिव्ह त्याच्यासाठीच असतात की तो विषय घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे. कारण की वरती तुम्ही लिहिताना एक पर्टिक्युलर लाईन लिहिली ना, रिसर्च टॉपिक लिहिला तो एक पर्टिक्युलर लाईन आहे, पण नक्की त्या टॉपिकच्या अंडर तुम्ही काय काय गोष्टी शोधणार आहात ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये येणार आहे तुमचे. ओके. आणि तुम्ही काय प्रूफ करणार आहात हे तुमच्या हायपोथेसिस मध्ये येणार आहे. बर. ठीक आहे. ओके, समजलं सर. सर जर आपण समजा रिव्ह्यू आर्टिकल घेतला, रिव्ह्यू घेतला आपण समजा, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही स्टॅट्स वगैरे द्यायची गरज नाही पडणार ना. स्टॅटिस्टिक्स सगळीकडे येणार. तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करत असाल, कंपॅरेटिव्ह स्टडी मध्ये
जेव्हा तुम्ही दोन ग्रंथांवर तुम्ही विषयांवर कंपॅरिझन करताय, त्यांच्यामध्ये साम्य काय आहे, त्यांच्यामध्ये भेद काय आहेत, तिथे टी टेस्ट वगैरे नाही येणार, पण कंपॅरिझन येणार, तिथे डेटा अनालिसिस येणारच आहे दोघांमधलं अच्छा. कंपॅरिझन करताना. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हठयोग प्रदीपिकेमध्ये 10 यम आहेत, पतंजली योग सूत्रांमध्ये 5 यम आहेत. मग ह्या 10 यम आणि इथे 5 यम हे त्यांचा भेद झाला, पण इकडचे हे 5 तिकडच्या 5 साम्य पण आहेत. मग ते साम्य पण दाखवायचंय तुम्हाला तिथे. ह्या पण गोष्टी तिथे कराव्या लागतात तुम्ही. ओके, अच्छा. हरिओम सर. येस, हरिओम. माझं नॉन एक्सपेरिमेंटलच आहे, डेस्कटॉप असं डेस्क रिसर्च. रिसर्च आहार हठयोगातला आणि भगवद्गीतेनुसार आहारातलं तोलनित अभ्यास असं घेतलंय. त्याच्यामध्ये यावेळेस जी वायवा झाली म्हणजे प्रिलिमिनरीज होती, ते पहिल्या सिनॉप्सिस सबमिट केला त्याच्यावर, तर त्याच्यावर त्यांचं थोडंसं म्हणजे नॉन एक्सपेरिमेंटल त्यांना फेवर नाही केलं. म्हणजे चेहऱ्यावरून त्यांना असं वाटलं की एक्सपेरिमेंटलच शक्यतो, म्हणजे ते शॉर्टकट मारल्यासारखं असे त्यांचे हावभाव होते एक्झामिनरचे. आणि विचारलं नाही मला त्यांनी एक्झामला की तुमचे पॅरामीटर्स काय. मी म्हटलं पॅरामीटर आहार हाच पॅरामीटर आहे, आणि आहारातल्या दोन्हीमध्ये जे तौलनिक अभ्यास मी करतोय की भगवद्गीतेत काय दिलंय, ते 3 श्लोक आहेत भगवद्गीतेतले ते, आणि त्या प्रतिपिकेमध्ये जे आहाराबद्दल जी माहिती देते, तर तुमचे पॅरामीटर पहिल्या अध्यायामध्ये. आहार बरोबर, ते जे वर्ज आहार आणि पथ्यापथ्य ते सगळं. आणि ह्याच्यामध्ये फक्त 3च श्लोक आहेत, ते जे सत्वरजतम त्या आहार. मी म्हणलं हेच पॅरामीटर माझे, पण पॅरामीटर तुमचे व्यवस्थित नाहीये, तुम्ही तुमच्या गाईडवर बोलून पुन्हा विचार करा. म्हणजे त्यात मला काही विचारलंच नाही आणि नुसतं एवढं करून पाठवून दिलं 2 मिनिटात. मग तुम्ही गाईडशी बोललात का कॉलेजमध्ये? नाही, आता म्हणजे 1 आठवड्यात झाला आता एक्झाम होऊन, त्यामुळे बोललो नाही अजून. बोललो एकदा नाही गाईडशी तुम्ही, गाईड कोण आहे? गाईड आपलं चौधरी मॅडम, डॉक्टर रश्मी चौधरी मॅडम. ओके, एकदा गाईडशी बोला. मला एक्झामिनरने रिसर्च रिपोर्ट सबमिशनच्या वेळेस आणि त्याच्या वायवाच्या वेळेस असं असं सांगितलं, तर आता ओके. आपण पुढे ऍक्च्युअल पूर्ण डिझर्टेशन करताना कशा पद्धतीने लाईनअप ठेवायला पाहिजे, हाच टॉपिक घेऊन पुढे जायचंय का याच्यामध्ये अजून एलॅबोरेशन कसं करायचंय? भगवद्गीतेमध्ये 3च श्लोक आहेत, पण भगवद्गीतेमध्ये 3 श्लोक सांगत असताना त्याच्यानंतर त्या सत्वरजतमाच्या बाबतीमध्ये अजून काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याला मी इथे ऍड करू शकतो का? म्हणजे आहाराच्या बाबतीमधले 3 श्लोक आहेत, पण सत्व रजतमाच्या बाबतीमध्ये बाकीचे जे काही ऍडिशन त्यांनी दिलेले की सात्विकता असेल तर काय होतं, राजसिकता असेल तर, तामसिकता असेल तर काय होतं, मग यांना तिथे मी जोडत गेलो. आणि इथे योगासाठी कोणत्या प्रकारचा आहार सांगितलेला आहे हठयोगामध्ये, यांचा कंपॅरिझन करत गेलो, तर मग आपल्याला कसं पुढे जाता येईल हे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. त्यांचं म्हणणं होतं की पॅरामीटर तुम्ही नीट ठरवलं नाही. म्हणजे पॅरामीटर आहार हाच पॅरामीटर, दोन्ही मधले आहाराचेच पॅरामीटर्स ठरवलेले. तर त्यांचं म्हणणं होतं की थोडस अजून एलॅबोरेटिव्ह पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे त्या गोष्टी अजून. बरोबर. नाही, एकदा तुम्ही गाईडशी बोला. नसेल तर काही टॉपिक चेंज करायचं त्या म्हणत पण असतील तर तुमच्याकडे आता ह्या आठवड्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी तिथे ऍडअप करून ठेवा स्वतःकडे, की मी अशा अशा पद्धतींमध्ये रिसर्च करू शकतो, माझ्याकडे हे टॉपिक्स आहे आणि ते त्याच्याबद्दल माहिती कुठे मिळू शकते. असं कंपल्शन नाहीच आहे की हाच विषय घेऊन तुम्हाला पुढे जायचं. तुम्ही चेंज पण करू शकतात, कारण की तो सेमिस्टर संपलाय, तुमचा रिसर्च रिपोर्ट सबमिशन झालेलं आहे. आता डेझर्टेशन साठी तुम्ही वेगळा पण चूज करू शकतात किंवा त्याला पण पुढे वाढवू शकतात. इट्स अप टू यू अँड युअर गाईड. कुठेही काही मदत लागली तर आपण त्याच्यामध्ये अजून काय डिस्क्रिप्टिव्ह करता येईल ते बघूया. ठीक आहे. ठीक आहे. त्याला असं कमी वेटेज असतं असं काही नाही ना, म्हणजे नॉन एक्सपेरिमेंटल केलं की थोडंसं त्यांचं काहीही फरक नसतो, काहीही फरक नाही. पहिलाच प्रश्न तो होता, ओके तुमचं नॉन एक्सपेरिमेंटल आहे म्हणजे थोडंसं काय असतं ना, रिलक्टंट. आपण आपली म्हणजे आपण ज्या पदावर असतो त्याच्यानुसार त्यांना वाटते अरे हे डॉक्टर यांनी असं केलं पाहिजे. एक्सपेक्टेशन त्या समोरच्या याचे असतात, बाकी काही नसतं. मला वाटत नाही ते माहिती बॅकग्राऊंड असं काही विचारलं नाही किंवा माहिती असेल असं वाटत नाही मला. नाही, पण कधी कधी काही काही गाईड काही काही जे एक्सटर्नल येतात त्यांचं असतं, इट्स ओके. पण तुम्ही तुमच्या गाईड बरोबर पुढे जात जा. ओके, थँक्यू. शेवटी वेगळे येणार परत तुमची परीक्षा घ्यायला, तेच येणार नाही व्यक्ती. नाही, त्यांनी सांगितलं पुढच्या वेळेस एक करेक्शन करूया. मी जे सांगितले लक्षात ठेवा आणि पुढच्या वेळेस एक करेक्शन करूया, म्हणजे जेणेकरून की मीच आहे की तुम्ही हे करू नका, असं थोडं ते सांगण्याचा त्यांचा आशय होता. ठीक आहे, हरकत नाही. नो बोलतो प्रॉब्लेम. मी. हा, आपण करूया त्याच्यावर काम, नो प्रॉब्लेम.
येस. अजून कोणाला काही प्रश्न, काही शंका? आता बघा, याच्या पुढे रिसर्च मध्ये काहीही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल, सिन्नरकर सर किंवा मला तुम्ही मेसेज करा. आपण एक वेळ ठरवून त्याच्यावर बोलत जाऊया आणि रिसर्च कसा पुढे घेऊन जायचा ते पण आपण ठरवत जाऊया. नेक्स्ट जे आपले लेक्चर्स होतील ते लेक्चर्स आता ऍडमिशन घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना घेऊन आता आपले जानेवारीपासूनचे, म्हणजे आता पुढचा आठवडा जो आलेला आहे तो जानेवारीच येतो, तर जानेवारीपासून जे काही लेक्चर्स चालू होतील ते आपले ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आपण पुढे जाऊया. ज्यांचं काही ऍडमिशन बाकी आहे किंवा तुम्हाला वाटतंय की आत्ता 3-4 दिवसांमध्ये मी ऍडमिशन घेणार आहे, 4-5 दिवसांनी घेणार आहे, तसं कळवा मला. ओके. आणि ऍडमिशन घेऊन मग आपण पुढच्या आठवड्यापासून जे काही आपले विद्यार्थी ऍडमिटेड आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलर एक लिंक पाठवली जाईल, तेच त्याच्यामध्ये ऍड होतील आणि त्याच्यामध्ये अजून आपण एलॅबोरेटिव्ह जाऊ, आपण डिटेलमध्ये अभ्यास करायला सुरुवात करू. ओके. कारण की 3 विषय आपल्याला लिखाणाला आहेत, हा 4था विषय डिझर्टेशनचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. चलो आपण थांबूया. प्रार्थनेसाठी तयार. त्रिवार ओंकार. ओम. 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 शांति शांति शांति. हरिओम. शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद.